नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण रुचकर आणि खूप अशी चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत, ती म्हणजे चिगळाची भाजी। तर ही पारंपरिक पद्धत आहे जी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली, ती आज आपण करून पाहूयात। तर ही भाजी चवीला खूप छान होते। तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत जर ही गरम गरम खाल्ली तर तुम्ही कधीही न विसरणार अशी या भाजीची चव आहे। तर आज आपण ही चिगळाची भाजी कशी बनवायची ते पाहूयात। आता काय झालंय, पावसामुळे छान अशी रानामध्ये चिगळाची भाजी होती, तर म्हटलं चला आज आपण तीच तुमच्या सोबत शेअर करूयात। तर मी ही शेतामधून चिगळाची भाजी आणली आहे। पावसाळा आहे त्यामुळे काय झाले, ही भाजी खूप अशी चिखल किंवा मातीने भरलेली होती, त्यामुळे काय केले मी थोडीशी शेतामधून धुवून आणली आहे, कारण याला खूप सारी माती होती। तरी पण काय करते मी आता याला खाली ज्या मुळ्या आहेत त्या आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत, कारण भाजी तर खूप छान आहे परंतु थोड्याशा मुळ्या आहेत। तर सर्व भाजीमधील ज्या मुळ्या आहेत त्या आपण काढून घेऊयात। भाजी स्वच्छ करून अगोदर घ्यायची आहे, धुवून घ्यायची आहे। शेतामधली असल्यामुळे खूप सारी माती होती, त्यामुळे काय करते मी अगोदर स्वच्छ करून घेतली। आता ही दुसऱ्यांदा मी धुवून घेते। थोडीशी माती राहिली असेल तर ती पाण्यामध्ये निघून जाईल। छान अशी भाजी धुवून घेतल्यानंतर ही भाजी नितळून घेऊयात। तुम्ही बघू शकता असं मी कपड्यावर पसरून टाकली भाजी। याला पाणी अजिबात राहून द्यायचं नाही, थोडासा फॅन चालू ठेवलाय आणि छान अशी भाजी ला पाणी नितळून द्यायचंय कपड्यावरती। आता काय करायचंय आपल्याला, आता ही भाजी चिरायची आहे। अगोदर धुवायची आणि नंतर चिरायची असते, म्हणजे त्यातले जे पौष्टिक घटक असतात ते पाण्यामध्ये निघून जात नाहीत। तर आता आपण ही छान अशी बारीक एकसारखी चिरून घेऊयात। तर सर्व भाजी चिरून घ्यायची आहे या पद्धतीने। बारीक चिरून घेतली एकसारखी। तर सर्व भाजी आता आपण याच पद्धतीने बारीक चिरून घेऊयात। सर्व भाजी चिरून घेतल्यानंतर आता आपण भाजी बनवूयात। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि यामध्ये 2 पळ्या ज्या आपल्या तेलाच्या किटलीमधल्या 2 पळ्या आहेत त्या या कढईमध्ये टाकून घेतलेत। आता यामध्ये छान असा बारीक चिरलेला एक मोठा कांदा, कारण चिगळाच्या भाजीमध्ये कांदा वापरला ना तरच भाजी टेस्टेड होते। तर कांदा काय करायचा आहे, एकदम छान असा लालसर होईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचे, म्हणजे तो सर्व बाजूने एकसारखा भाजला जातो। तर तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे। कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतलाय, तो बाजूला सरकवायचा आहे। आणि आता आपल्याला भाजीमध्ये लसण टाकायचं आहे। तर थोडासा लसण जो आहे तो मी नकलून घेतलेला आहे, म्हणजे बारीक करून घेतलेला आहे। जिरी, मोहरी तेलामध्ये छान असं तडतडून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद टाकूयात। थोडीशी हळद म्हणजे भाजीला रंग छान येतो। आता सर्व साहित्य तेलामध्ये एकत्र करून घेऊयात। तुम्ही बघू शकता कांदा छान असा भाजून घेतलेला आहे मी लालसर। आता यामध्ये आपण जी सर्व भाजी चिरून घेतली आहे ती मिसळूयात। भाजी छान अशी कोरडी झाली आहे। जर तुम्ही ओलसर भाजी वापरली तर त्या भाजीला खूप सारं पाणी सुटतं आणि मग ती चवदार होत नाही। त्यामुळे काय करायचे, भाजी चिरल्यानंतर किंवा चिरण्या अगोदर त्यातलं पाणी सगळं आपल्याला कपड्यावरती असं सुकवून घ्यायचे। तर सर्व एकत्र करूयात। यामध्ये लगेच मीठ टाकायचं नाही, थोडा वेळ अशीच भाजी परतून घ्यायची, जेणेकरून पाण्याचा काही जरी अंश राहिला असेल तर तो निघून जाईल। यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची। तर हरभऱ्याची डाळ मी फक्त धुवून घेतली आहे, भिजवायची गरज नाही, कारण भाजीला ज्यावेळेस पाणी सुटतं त्यामध्ये ही डाळ शिजून निघते। त्यामुळे फक्त हरभऱ्याची डाळ आपण धुवून घेतली आहे। इथं छान असं मिक्स करून घेऊया सगळं। आता आपण यामध्ये मीठ टाकूयात, चवीपुरतं मीठ टाकले आणि परत आणखीन एकदा आपण ही छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची। सतत मी हलवत राहत आहे, कारण काय होतं, ही भाजी सगळ्या बाजूनी मीठ जे आहे ते आपल्याला या भाजीत लागलं पाहिजे। त्यासाठी काय करायचे, सर्व छान भाजी
मिक्स करून घ्यायची आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये चटणी टाकायची आहे। तर 2 चमचे चटणी मी इथं वापरलेली आहे। चटणी छान अशी मिक्स करून घेऊयात। चटणीमुळे छान रंग पण येतो आणि भाजीला छान अशी चव पण येते। थोडीशी चटणी मी जास्त टाकली कारण ही चवीला आंबट असते भाजी। जर तुम्ही चटणी टाकली तर चव छान लागते। थोडीशी जास्त टाकली आहे मी चटणी। भाजी छान अशी मिक्स केली आहे। कमी गॅसवर सतत असं परतत राहायचं आहे, म्हणजे पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलं जातं आणि भाजी छान अशी मोकळी होते। रंग खूप छान आलाय भाजीला, तुम्ही बघू शकता। थोडं थोडं पाणी सुटतं कारण आपण यामध्ये आता मीठ टाकलं होतं। मिठामुळे थोडंसं भाजीला पाणी सुटतं। तरी सुद्धा मी ही सर्व भाजी जी आहे ती छान सुकवून घेतली होती। आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचे, मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची। कूट अगदी शेवटी टाकायचं, म्हणजे काय होतं, भाजीतलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलं जातं पटकन आणि भाजी कढईला चिकटली जात नाही। बघा किती छान भाजी तयार झाली आहे। यासोबत जर गरम भाकरी असेल ना तर खूप टेस्टी लागते ही भाजी। आता आमच्या शेतात आहे त्यामुळं आमच्या सतत खाण्यात येते ही भाजी। मस्त रंग आलाय आणि चव पण खूप छान, पूर्ण घरामध्ये छान असा वास येतोय भाजीचा। भाजीतलं पाणी सर्व आटलेलं आहे, म्हणजे आपली भाजी तयार झाली आहे। तर बघा भाजीला खूप छान असा रंग आलाय आणि चव तर खूप छान लागते। जेव्हा कधी तुम्ही भाजी विकत आणायला जाणार त्यावेळेस जर तुम्हाला चिगळाची भाजी कुठं दिसली तरी आणा आणि माझा जो व्हिडिओ आहे तो पाहून तुम्ही नक्की अशा पद्धतीनं चिगळाची भाजी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी ही चिगळाची भाजीची रेसिपी कशी वाटली। परत भेटूयात एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।